तर तुम्ही त्या गोष्टीकडे पण फोकस करा. मला ऑन एन ॲव्हरेज महिन्याला 2 पॉलिसी तरी माझ्या ट्रॅव्हलच्या होतात. महत्वाचं म्हणजे मेडिक्लेम तर आहेच आहे, त्याचबरोबर आहे अशा गोष्टीकडे पण फोकस केलं तर त्याने आपला प्रीमियम ऍड होतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल सरांची मला पूर्णपणे साथ आहे. कधीही रात्री बेरात्री कधीही त्यांना कॉल करतो, सर हे असं आहे, ठीक आहे पाठवून दे, होऊन जाईल. क्लेम संबंधी कधी मला काळजी करावी लागली नाही, कुठल्याही पॉलिसी संबंधी काळजी करावी लागली नाही. कोटेशन्स असो काय असो, त्यांचं उलट माझ्या स्टाफ बरोबर बोलणं होतं आणि पॉलिसी होऊन जाते. काही गोष्टी मला कळत पण नाही की कधी पॉलिसी झाली. तर फक्त माझं काम फक्त मला कॅनव्हासिंग करायचं आहे, त्याच्या पलीकडचं काम आपली टीम करते, आपल्याकडे असलेले सगळे आपले मॅनेजर्स करतात. तर पूर्णपणे तुमच्या श्रद्धा पाहिजे. श्रद्धा आणि सबुरी जर असेल या बिझनेसमध्ये, केअर हेल्थ कव्हर तुमचं स्वतःचं एक हे पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. तो कॉन्फिडन्स तुमच्या बरोबर कोणी बोलेल त्याच्याशी तुम्हाला मार्केटमध्ये ऑटोमॅटिक तो दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स लोक बघतात. आपण जर सांगितलं की तुम्हाला क्लेम देणार, काही टेन्शन घेऊ नका, तर लोकांना तेच हवं आहे. आज खूपशा कंपन्यांमध्ये क्लेम मिळत नाही. स्टार हेल्थकडच्या बऱ्याचशा पॉलिसीज मी केअर हेल्थमध्ये कन्वर्ट केल्या, कारण रिझन एवढं होतं की त्यांचा अचानक प्रीमियम वाढला. न्यू इंडियामधल्या पण बऱ्याचशा पॉलिसीज मी केअर हेल्थमध्ये कन्वर्ट केल्या, कारण त्यांच्याकडे पण प्रीमियम वाढलं. तर प्रीमियम वाढणं ही एक गोष्ट आपल्यासाठी फायद्याची असते. आपल्याकडे असलेले 2 महत्वाचे प्लॅन, त्याच्यावर तुमचं फोकस पाहिजे, केअर सुप्रीम आणि केअर क्लासिक. आणि जिथे पीईडी आहे तिथे इन्स्टा कव्हर द्या. तिसरा प्लॅन द्यायची गरजच नाही. खूप चांगले प्लॅन्स आहेत आणि मार्केटमध्ये याचं तोडच नाही. त्याच्यावर जास्तीत जास्त काम करा, तुमचं काम ऑटोमॅटिक होणार आहे. अॅन्युअल काउन्सिलिंग मी कधीही प्लॅन न करता प्रफुल्ल सांगितलं प्रत्येक वेळी, अरे त्यांना तुमचं अॅन्युअल काउन्सिलिंग झालेलं आहे की बेटा, प्रत्येक वेळी. म्हणजे हे वाखाणणे योग्य आहे की वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आकडेवारीमध्ये सुद्धा मिळतं. मी कुठलेही रेकॉर्ड ठेवलेले नाही आजपर्यंत, पण ऑटोमॅटिकली सरांकडनं पूर्ण फीडबॅक येतो. त्यांना जी 50,000ची गरज आहे पटकन करून टाका, अशा पद्धतीने आपल्याला मोटिवेट केलं जातं. तर आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा, कंपनीवर श्रद्धा ठेवा आणि सातत्य ठेवा, ऑटोमॅटिक तुमचं काम होईल. थँक्यू व्हेरी मच. खूप छान मार्गदर्शन केलं, श्रद्धा सबुरी सांगितलं आणि फॅक्ट हीच आहे की श्रद्धा आणि सबुरी एक चांगल्या यशाच्या मार्गाला नेऊन पोहोचवते आपल्याला. अॅन्युअल कॉन्सेप्टमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे दाखवले स्क्रीनवरती ते 10% बेनिफिट कुठल्याही कॉन्टेस्टमध्ये आहे. सपोज तुमची एक कॉन्टेस्ट आहे ज्याचं प्रीमियम आहे 10 लाख रुपये. 10 लाखावरती 10% डिस्काउंट म्हणजे किती झालं? 1 लाख रुपयाचं डिस्काउंट. म्हणजे 10 लाखाची कॉन्टेस्ट कितीला करायची आहे? 9 लाख. हे फक्त पॉसिबल होतं अॅन्युअल कॉन्सिल क्वालिफाय साठीच. ज्यांनी क्वालिफाय केलं ना, आता ह्या गोष्टीचा फायदा कुठे साहेबांना पण झाला, मधुकर साहेबांना पण झाला भरपूर ठिकाणी. बिकॉज ऑफ 10% ते क्वालिफाय झाले इझिली. तर अॅन्युअल कॉन्सिल झाला तर तुम्हाला रिस्पेक्ट बाकीच्या गोष्टी तर मिळतात. कारण कसं आहे, हा विंटेज माणूस होऊन जातो, एक कॉन्क्रीट टाईप, लक्षात घ्या. तर हा मेन बेनिफिट आहे 10%चा. तर हे होतं अॅन्युअल कॉन्सिल. आणि सरांना मी सांगितलं, सर आता तुम्ही रजा घ्या, कारण दोन्हीची आता वेळ आलेली आहे, दोन्हीला बोलवायचं मला. तर डेफिनेटली आपण त्याला इन्स्पिरेशनल लीडर बोलतो आणि MS धोनी बोलतो. बघायचं आहे ना? हो. तर मी बोलू इच्छितो, त्यांचं स्वागत असंच करा. संतोष ठाके साहेब या. हे आपल्या टीमचे MS धोनी आहेत. खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सरांकडनं. तर सरांना मी रिक्वेस्ट केली की मी कॉन्टेस्ट काय सांगत नाहीये, कॉन्टेस्ट माझ्यापेक्षा छान तुम्ही सांगू शकता. तर जी आताची जॉर्जिया कॉन्टेस्ट आहे, लक्षात घ्या, ती होती वर्षभराची कॉन्टेस्ट. ओके. जी जॉर्जिया कॉन्टेस्ट आहे संतोष साहेब आपल्याला समजून सांगतील. सो मी त्यांच्याकडे धन्यवाद सर्वांना.